खुले चित्रपट प्रदर्शित होतोय, मात्र त्याच्या ट्रेलरवरूनच वाद सुरू झालाय आणि आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलंय की कुठलाही एक सुद्धा कट होता कामा नये, कारण त्यांनी जे आहे सत्य आहे तेच त्या सिनेमात दाखवलेलं आहे. प्रत्यक्ष मला ते दिग्दर्शक भेटले आणि त्यांनी सांगितलं आम्ही एकही लिबर्टी ज्याला म्हणतो दुसरं काहीतरी दाखवण्यासाठी, लोकांना खुश करण्यासाठी, लोकांना आवडण्यासाठी काहीच केलेलं नाही. हे धनंजय कीर यांच्या पुस्तकापासून वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये आहे, ग्रंथांमध्ये आहे, महात्मा फुले यांच्या लिखाणामध्ये आहे, तेच दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे म्हणतात की ब्राह्मणांना सॉफ्ट टार्गेट का केलं जातं? आम्ही ब्राह्मणांना, आजच्या ब्राह्मणांना सॉफ्ट टार्गेट अजिबात करत नाही. की त्यावेळची परिस्थिती काय होती ते पण सगळे ब्राह्मण काही ज्योतिरावांच्या विरोधात नव्हते. भिडे, परांजपे, भवाळकर सारखे अनेक ब्राह्मण होते. त्यांनी स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना मदत केलेली आहे. परंतु जे कर्मठ ब्राह्मण होते किंवा आणि त्यांच्याबरोबर असलेले आमचे बहुजन समाजाचे अंधश्रद्धेत डुबलेले आमचे लोक होते ते सुद्धा होते. तर त्यांना ब्राह्मणांना याच्यामध्ये आम्ही करत त्यावेळी परिस्थिती होती की नाही ते सांगा. दलितांची काय परिस्थिती होती कोणी नाकारू शकता? एक 200 वर्षापूर्वी दलितांची काय परिस्थिती होती आणि ती परिस्थिती कोणी निर्माण केली? सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी केशवपनास जे आहे विरोध केला. कुणाचे केस कोण कापत होते? बहुजन समाजाच्या महिला विधवा झाल्या तरी केस कापत नव्हते. ब्राह्मणांच्याच महिला विधवा झाल्यानंतर केस कापत होते. कोण कापत होते? कर्मठ ब्राह्मणच कापत होते. आणि ते थांबवण्याचं काम महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी नाभिक बंधूचा संप करून घडवून आणला. सावित्रीबाई फुले यांनी जी शाळा काढली 1 जानेवारी 1948 पहिल्या दिवशी ज्या 6 मुली आल्या त्या सगळ्या जवळजवळ ब्राह्मण होत्या. म्हणजे शिकवण्यासाठी तुम्हाला मदत केली त्यांनी. पण हे काय याला महत्व का? तर कर्मठांचा त्याला विरोध होता म्हणून ते महत्व आहे. आज कुठे काय महत्व राहिलं? आज सगळे कोणी शिकू शकतो. सगळ्यांना सारखी वागणूक देण्याचा प्रयत्न. बाबासाहेब आंबेडकरांची उद्या जयंती आहे. संविधानाच्या माध्यमातून त्यांनी सगळ्यांना सारखं शिक्षणात, नोकरीत, धंद्यात, प्रत्येक ठिकाणी समान हक्क दिले. सध्या ब्राह्मण याच चित्रपटाचा हे सगळं ब्राह्मण आणि ब्राह्मणी. अरे याच्यापूर्वी सुद्धा आचार्य अत्रेचा सिनेमा आलेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा हे होतं. आणि त्याच्यामध्ये ती भूमिका जी आहे बाबूराव पेंढारकर, सुलोचना, अगदी केशवराव ठाकरे या सगळ्यांच्या भूमिका त्याच्यामध्ये आहे. त्याच्यात पण तेच दाखवलेलं आहे. तो बघा आज सुद्धा तो युट्यूबवर तो सिनेमा आहे आणि त्याला देशातलं राष्ट्रपती पदक मिळालेलं आहे. एवढंच नाही, डिस्कव्हरीचं जे आहे त्याच्यामध्ये सिरियस मध्ये जे रूपांतर केलेलं त्याच्यामध्ये नेमकं तेच दाखवलेलं आहे. नेहरूची जी डिस्कव्हरी लिहिली त्यांनी तर तेच. केवळ त्यांनी ह्या दोघांनीच नाही, सगळ्यांनी जे आहे जगातले जेवढे म्हणून नामवंत लेखक सगळ्यांनी आपल्या इतिहासामध्ये